सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळचे आता 6 वाजलेत. ॲक्च्युली आम्हाला 5 वाजता निघायचं होतं, 5-5:30ला, पण नाही निघता आलं कारण नाही होते. सामान सगळं सायकलवर लोड केलं आहे. ॲक्च्युली का दाखवत नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल की सामान लोड करताना का नाही दाखवते. कारण मी इतकी सिम्पल ट्रिक वापरली आहे ना, बंजी कॉर्डने नुसता एक हुक लावले ना की होऊन जाते, त्याच्यामुळे मी दाखवत नाही आहे. सो चला आता निघूयात. होस्ता काय नाव आहे गाडी गावाचं? ॲक्च्युली ठीक आहे, आपण कित्तूरच्या आहे ना 10 किलोमीटर अलीकडे आहे. सो चला निघूयात. कदाचित आम्ही आता हुबळी क्रॉस करू आज. चला निघूयात. ओके मंडळी, तर आम्ही हॉटेल सोडतोय. मस्त होतं यार, स्टे चांगला होता. फूड एवढं काही खास नव्हतं, म्हणजे मला नाही आवडलं एवढं, पण पोटाला त्रास नाही आला यानं, जेणेकरून ते हायजेनिक होतं थोडक्यात. सो चला, बरोबर 6 वाजता निघालो आम्ही. हां, अमृता का पुढं गेली आहे. आणि आजचा दिवस 5वा आहे. मी विसरलो असेल तर परत एकदा सांगतो. चला, काय मस्त धुकं पडलंय माहिती आहे का, बाप एकदम, आणि गार लागतंय. तुला रेनकोट हवा होता का अमृता? ओके, हां ठीक आहे चालेल. ॲक्च्युली आम्ही हेल्मचॅट म्हणून ॲप आहे, त्याच्यावर कनेक्ट आहे. हेल्मचॅटचंच जिट्सी येणार आहे. हां, जिट्सी ॲप आहे. चांगलं चढ आहे रे. हो, कावळ्यांचं ब्रेकफास्ट चालू आहे. चला जाऊ फटाफट, आता उजाडल्यावरच भेटू डायरेक्ट. तर मंडळी, आम्ही आत्ता कुठे पोहोचलो आहे? हुबळी. मागे राहिलो होतो आपण. हां, मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस सायकलिंग करून आलो होतो त्यावेळेस इथे राहिलो होतो, राम्या रेसिडेन्सी म्हणून. धारवाडपासून जवळजवळ 10-15 किलोमीटर आहे, आणि हुबळीच्या मध्ये येते बरोबर. तर तिथपर्यंत आलो आहे आणि सकाळपासून 50 किलोमीटर सायकल चालवली आहे. 3.5 तास हो, म्हणजे थांबत आलो थोडंसं, कारण इतके चढ आहेत ना, बाप रे. आणि हा हुबळीचा म्हणजे जो धारवाडचा जो मेन जो एक चढ, म्हणजे तुम्ही जर बँगलोर हायवे म्हणजे गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे की धारवाडच्या तिथे एक डेंजर सिंगल रोड आहे आणि तो चढ इतका एक्स्ट्रीम आहे ना, बाप रे. मला तर त्याचीच काळजी वाटली होती, पण नॉनस्टॉप मारलं मी आज. ॲक्च्युली आहे ना, जसं आम्ही निघालो आहे ना तिथून, म्हणजे जिथं राहिलो होतो, जवळपास 15 ते 16 इतके बेकार चढ होते ना की विचारू नका. आणि सगळे झाले आता हे असे सगळे आहेत ना, उतार चढ. आपल्या इथं कसं घाट असतो, म्हणजे घाट आला की हां ठीक आहे, आता हाच आपल्या माइंडला माहिती असते की आता चढ आहे, आपल्याला तो करायलाच लागणार आहे. पण इथं कसं आहे, एक चढला की दुसरा थोडासा कमी खाली उतरतो आणि लगेच दुसरा पण लगेच चालू होतो. म्हणजे सोंड आहे थोडक्यात. हां, पण समोर जर बघितला ना तर असं वाटतं अरे बापरे एवढा मोठा आहे. हो, आणि नंतर मग असं वाटतं अरे, मग जोरात आलं की हा झालं, ओके ठीक आहे झाला. हा, काही खूप डेंजर आहेत खूप. आणि आता आम्ही त्यांनी तो उत्तापा सांगितला त्यांचा फेवरेट, आणि मी मसाला डोसा सांगितला. म्हटलं आता खूप दिवस झाले सारखे इडली सांबारच खातोय, चटणी खातोय. काल पण इडली सांबारच काढलेलं, म्हणलं आज जरा वेगळं खावं. एक होता डोसा, तो पोटात गेला. एक होता उत्ताप्पा, गायब झाला. आता चहाला विसरलो. काय होतं, सायकलिंगमध्ये ना खरंच विसरून जातो की हा काय आलं, काय ते शूट करायचं वगैरे. आता चहा आलाय तर म्हणलं चहा तरी शूट करूयात. चला डायरेक्ट सायकलवर भेटू आपण आता. मंडळी, खतरनाक चढ आलाय आणि अमृता बघा कशी सायकल चालवते. नॉनस्टॉप केलं बरं का एवढं चढ. अर्धा किलोमीटर झाले आम्ही चढलोय, अजून थोडा राहिला आहे, अर्धा असेल. खूप डेंजर एलिव्हेशन असणार आहे आज, मला वाटतं. 17-18 चढ झाले आमचे. जेवणापर्यंत 14-1 झाले असतील, आणि जे नाश्ता केला ना त्यानंतर 3 झाले, ते आता 3रा आहे. ऑलमोस्ट आता हुबळीला पोहोचलो आम्ही. 7-8 किलोमीटर असेल. तर मंडळी, आता आम्ही वारूरमध्ये पोचलो आहे. म्हणजे आमचं स्टे आज इथेच होता,
पण सकाळपासून आम्ही तो स्टेचा जे अंतर होतं ते कट केलं आहे. आणि किती 12 वाजले, 12 वाजताच आम्ही वारूरमध्ये पोहोचलो. सो आमचा असं प्लॅन चाललं आहे की थोडंसं अजून 20-1 किलोमीटर पुढं जायचं आणि मग स्टे करायचा. हो की नाही हो? आणि यांचं चाललं आहे ड्रोन उडवत आहे ते, कारण इथं बघा ना, हे मस्त आहे ना बिल्डिंग, किती छान आहे. आणि तिकडे एक स्टॅच्यू आहे, तो पण सुंदर आहे. बरेच स्टॅच्यू आहेत, ते शूट करायचे आहेत म्हणून त्यांनी ड्रोन उडवला आहे. आणि जरा इथं वारं पण होतं आणि जरा एक छोटं झाड होतं, त्यामुळं आम्ही इथं मस्तपैकी चिल कसलं. वरून पाराचा ठोका आहे, उन्हाचा चांगला चटका लागतोय. गरम होत आहे ना, चांगलं गरम होत आहे. आणि अधूनमधून थोडंसं वारं येतं आहे, त्याच्यामुळे बरं वाटतंय, पण गरम होत आहे ना. चला तर मग आता थोड्या वेळाने तुम्हाला आम्ही कदाचित स्टेच्या तिथे पोहोचू तेव्हाच बोलू, किंवा नाहीतर कुठे स्टॉप घेतला जेवायला वगैरे तर तिथं भेटूयात. चला. ओके, तर मित्रांनो आता दुपारची 1 वाजला आहे आणि ऑलमोस्ट आम्ही 87 किलोमीटर सायकल चालवली आहे. सायकल इथं लावली आहे आणि हे हॉटेल आहे. मग अशी एका हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्यांनी सायकल अलाउ नाही केला आम्हाला जवळ लावायला. पण हे दादा आहेत, त्यांनी चांगले आहेत, त्यांनी लावा सायकल बिंदास. तर असे दिसतील असं सायकल लावल्यात. आता अमृता इथं बसली. आम्ही सायशामध्ये पोचलो आहे, कदाचित जेवायचं आणि जरा इथंच रेस्ट करणार आहे आम्ही. चला आता फ्रेश होतो आणि जरा खाऊन घेतो थोडंफार. जेवण आलं की दाखवतो तुम्हाला. असले कुतूहलाने बघतात ना आमच्याकडे, कारण एवढ्या उन्हाकाराचं आम्ही सायकल चालवतो आहे. म्हणतील काय कोण वेडे आहे ते एवढ्या उन्हाकारात सायकल चालवत आहे ते. वेडेच असतात की जे असं धाडस करू शकतात. चला तर आता मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. तर मंडळी मस्त आम्ही ना जीरा राईस, पापड़ कौन सा अपना उनको दिया है ना, वो दिया तो भी चलेगा. हाँ चलेगा, 2 चाहिए. तर आम्ही जीरा राईस आणि दाल फ्राय सांगितलं. नेहमीप्रमाणे दुपारी आम्ही थांबलो ना तेच खातो. आणि जरा कांदा आणि पापड सांगितलं. पापड दिसला तर असं वाटलं खावं. आता 3:30-4:15 दिवस थांबणार आहे, नंतर निघणार आहे. अरे तुला काय होतंय? कॅमेराची अवस्था अवघड आहे. ओके, तर मित्रांनो आता आम्ही जिथं जेवलो ना तिथून साधारण 1 किलोमीटर पुढं आलो आहे. तिथं काय आलं, हॉटेलमध्ये खूप गर्दी होती. म्हटलं तिथं नको थांबायला, त्यांना डिस्टर्ब नको करायला. सो आम्ही थोडं पुढं आलो आहे आणि सावली बघितली. मस्त आहे ना इथं, हवा पण खूप मस्त आहे. मस्त आहे बघा. मी खालीच बसली. हां, इथं शेत आहे. कशाचं आहे? गावाचं शेत आहे. आणि इथं सायकल लावल्यात मस्त सावलीला. आणि इथून बायपास रोड आहे, मस्त जातात गाड्या छोट्याशा. आणि आम्ही मस्त टाइमपास करत, हे बघा कसलं भारी शेत आहे. आणि हवा इतकी मस्त येते ना, लाजवाब. स्वतः 3:30पर्यंत इथंच टाइमपास करतो आहे आम्ही. सोबत काही गोष्टी आणल्यात खायला पण. म्हटलं जर थोड्या वेळाने भूक लागली तर ती पण खाता येईल. जरा केक वगैरे आणलेत छोटे छोटे आणि बिस्किट आणलेली आहेत. सो चला नंतर भेटूयात जेव्हा निघताना. झाड
इथले संपत नाही. हा संपला की पुढे हा ना, हा एक संपलं की पुढे एक आहे. हो. तर मंडळी फायनली आम्ही बनकापूर म्हणून टोल नाका आहे तिथं पोहोचलोय आणि तिथंच NH4 ग्रँड हॉटेल म्हणून आहे. मस्त काय एक नंबर रूम भेटली, पण सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आहे म्हणजे अख्ख्या राईडमधली. पण रूम बघा तुम्ही, आहे वर्थ इट आहे. हे बघा ही अशी प्रिशियस रूम आहे आणि सगळ्यात भारी आहे. आणि बरं झालं, नाहीतरी पुढं जाऊन काय उपयोग नव्हता. आणि मागे आम्ही थांबलो होतो, बघितलं ना, 1500 रुपये म्हणत होता आणि अजिबात एरिया सुद्धा तसा नव्हता आणि 1500 रुपये अडूनच बसला होता. आता ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह आहे, पण त्या मनाने ती आहे तशी म्हणून एक्सपेन्सिव्ह खर्च केला त्यांनी. हे बघा वॉर्डरोब वगैरे खूप छान आहे. आणि इकडे वॉशरूम हे बघा मस्त आहे ना, क्लास. ओके चला आता मस्त फ्रेश होतो, आंघोळ करतो, कारण एवढं दमलोय ना. आम्ही सकाळी 6 वाजता चालू केलं होतं म्हणजे पेडलिंग, आणि संध्याकाळी 5 वाजता पोहोचलोय. म्हणजे 11 तासात आम्ही 120+ किलोमीटर आलोय. एक नंबर एकदम सुसाट. आणि हेडविंड होतं तरी पण एवढ्या लांब आलोय. नाही, सकाळी लवकर चालू केली राईड, त्यामुळं एक बेनिफिट मिळाला की आपण लवकर आलो इथं. बरं झालं. चला आता जेवायच्या वेळेला भेटू आता डायरेक्ट. लिटरली ना मला झोप आली आणि आज आहे ना हिटअप झाली बॉडी खूप. त्याच्यामुळे ना काय असं काय पिऊ असं थंड असं झालं. पण मी नाही थंड पिणार, कारण थंड पिलं की परत हिटअप होणार. आता काय सांगितलं रे आपण, शाही पनीर सांगितलं स्वीटमध्ये, दाल तडका सांगितलं, फ्राय नाही सांगितलं. फ्राय खाऊन पण कंटाळा आला. दाल तडका आणि तंदूर रोटी रात्री खायचं, त्याला काय नाही होत, बरोबर पचते. चांगलं हॉटेल आहे. हा, आता जेवण बघ कसं आहे, तेल महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं जेवण असतं. रूम तर चांगलीच आहे, काय नाही. ते लोक आहे ना लय लुटतात सायकलवर आलं की. ते मला समजत नाही, उलट आहे ना इतकं कोऑपरेट केलं पाहिजे ना सायकलिस्टला. पण त्यांना वाटतं बकरा आला सायकलिस्ट आला म्हणजे ह्यांना काय पुढे जाता येत नाही किंवा काय करते, लुटा सायकलवर आलेत मग काय लुटा असं झालं. 1500 रुपये नॉन AC रूम कुठे आहे? आपल्या इथं पुण्यात 1200 रुपयाला AC रूम आहेत चांगल्या. जाऊ दे, आला काय म्हणतात त्याला, आडला हरी आणि गाढवाचे पायदळी, अशी परिस्थिती आमची आहे आता सध्या. आता ह्या ट्रिपमध्ये विचारच नाही करायचा, जे आहे ते आता द्यायचं आणि पुढे निघायचं. पण लिटरली सांगतो, गरमी आहे, खूप गरम होत आहे. आणि दिवस जर सायकल चालवायची म्हटलं तर त्याला अवघड आहे. तरी आम्ही लढतोय. आपण 1 ते मला वाटतं 3 वाजेपर्यंत आम्ही रेस्ट केलेलं. त्यानंतर आपण बरोबर हे केलं. 3 वाजता निघालो आपण तिथून. 3च्या नंतर इथं ऊन जरा थोडंसं कमी म्हणजे पण भासतं, अक्षरशः खूप भासतंय, पण चालतंय. आता आमचा चेहरा काय माहिती आता तुम्हाला वाटतोय का नाही. टॅनिंग व्हायला लागले ना आता. माझे पाय तर अर्धे आहेत ना काळे व्हायला लागलेत आता. कोविडमध्ये नाही का ICU मध्ये मला डॉक्टर आहेत ना, मला सोडायचे आणि माझे पाय चेक करायचे. हे काय झालं नक्की कोविडमुळे असं पण होतंय का काय. त्यांना सांगायला लागायचं, अहो नाही टॅनिंग झालं, आम्ही सायकलिंगला गेलो होतो. तसंच झाले पाय माझे आता, उलट इव्हन त्याच्यापेक्षा वर्स झाले. असला आलंय शाही पनीर नाक गुळा. हे बघा शाही पनीर. थँक्यू. आपल्याकडे रेड ग्रेव्ही असते, इकडे येल्लो ग्रेव्ही आहे. काही ठिकाणी व्हाईट पण असते, येल्लो आहे. जाऊ दे आता काय करते. त्या दिवशी मला एक ऑफ ग्रीन होता. सांगा आता कसं झालंय. अयो आज माझ्यावर पाळी आहे का? हो, ऑथेंटिक म्हणजे
हाय क्वालिटीची चव आहे त्याला. दाल